जातीवादी जंजाळाचं करायचं काय? राजेंद्र जंजाळ, राजेंद्र जंजाळ, राजा जंजाळ, राजा जंजाळ, आरामखोर राजा, आरामखोर राजा, राजू जंजाळ, राजू जंजाळ, पुत्रा जंजाळ, बारासा जंजाळ, राजेंद्र जंजाळ, राजेंद्र जंजाळ, शिवसेना पक्षाचा शिंदे साहब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। शिंदे साहब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। शिंदे साहब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। क्या घोषणा? विनोद बावनकर तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। विनोद बावनकर तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। शिवसेना पक्षाचा बाळासाहेब ठाकरे तुम शिवसेना जिंदाबाद। आज महानगरपालिका स्वीकृत नगरसेवक संभाजीनगर ही निवड झाली। कालपर्यंत सकाळपर्यंत माझं नाव होतं शिवसेना शिंदे गटाकडनं, परंतु आज सकाळी राजू जंजाळ हा जातीवादी माणसाने माझं हे स्वीकृत मेंबर कट करून नाव ते काळ्याला दिलं। कारण की गेल्या 10 वर्षापासून राजू जंजाळ आणि आम्ही एका पक्षामध्ये काम करतो। तो जिल्हा प्रमुख असल्यामुळं वरिष्ठांचं त्याचं चांगलं आहे, शिंदे साहेबांसोबत चांगला आहे, श्रीकांत शिंदे साहेबांसोबत त्याचं चांगलं आहे। ते प्रत्येक वेळेस मला डावलण्याचं काम तो करतो, कारण की मी एका बुद्ध समाजातून येतो आणि तो जातीवादी व्यक्ती आहे। त्यांनी या शहरामध्ये दंगल छेडण्याचं काम केलेलं आहे। गेल्या अनेक वर्षापासून तो मला माझं पदाची वेळ आली, माझं काही आली का मला तो डावलतो। त्यांनी आज पण तेच केलेलं आहे। कारण की 8-10 दिवसापूर्वी एकनाथजी शिंदे साहेबांकडं मी गेलो असता त्यांनी मला जवळ घेतलं। मी त्यांना माझी पूर्ण फाईल दाखवली, माझा बायोडाटा दाखवला का मी 2 वेळेस माननीय संजूभाऊ सिरसाट यांना निवडून आणलं विधानसभेमध्ये, माझा सिंहाचा वाटा होता। लोकसभेमध्ये भुमरे साहेबांना निवडून आणलं ते माझा सिंहाचा वाटा होता। परंतु शिंदे साहेब म्हटले मी तुझं करतो। काल श्रीकांत शिंदे साहेब शहरामध्ये होते, त्यांच्या सगळं माझं बोलणं आलं, पालकमंत्री सिरसाट साहेबांचं बोलणं आलं आणि आपल्या माध्यमातनं आज सकाळी पेपरला आलं, चॅनलला आलं का विनोद बनकर यांची शिवसेना पक्षाकडून निवड झालेली आहे, यांच्या नावावरती शिक्का मार्फत झाला। परंतु राजू जंजाळ जातीवादीनं माझं नाव कट करून काळे नावाच्या व्यक्तीला दिलं। तुम्ही आंदोलन करणार याची पुढची दिशा काय असणार? तुम्ही काळं भासणार म्हटलं, कारण की गेल्या 10 वर्षापासून राजू जंजाळ आहे ना जातीवाद करतो माझ्यासोबत। कारण की मी बुद्ध समाजाचा असल्यामुळं तो मला एकाही मोठ्या पदावर त्याने जाऊन दिलं नाही, ना कमिटीवर जाऊन दिलं, ना मला काम करून दिलं। संजय सिरसाटला सांगायचा तो दाबायचा, याला पद यायचं नाही, भुमरे साहेबांना सांगतो, शिंदे साहेबांना सांगतो, कारण की ते काय आपसी वाद असतात पक्षातले, त्यांनी ते आज उफळून काढले आणि जाणून बुजून एका जेबीम समाजाच्या माणसाला, एका बुद्ध समाजाच्या माणसाचं त्यांनी लाईफ खराब केलं। आम्ही त्याच्या तोंडाला काळा लावल्याशिवाय शांत बसणार नाही। आणि माननीय एकनाथ शिंदे साहेब म्हणतात प्रत्येक वेळेस तर राजाचा बेटा राजा होणार नाही, जो काम करेल तो राजा होईल। मी गेल्या 10 वर्षापासून काम करतोय तरी मला फळ भेटलं नाही, आणि राजू जंजाळनं आज माझ्या हातामध्ये जे माझं फळ येणार होतं, मला नारळ भेटणार होतं किंवा शिक्षण मेंबर पेपर भेटणार होता, यांनी जातीवाद केला आणि माझ्या हातातून ते खाली गेले।